सज्जन श्रोते साधक चिंतक वाचक हो. अज्ञानखंडन 430 ओव्यांपर्यंत निरूपण झालेलं आहे. 431 पासून पुढे सुरू करत आहे. अंकुरातून सुंदर सरळ नाजूक वेल सरसरून येतसे वर, मात्र वेलीचे बीज न दिसे ते अज्ञान, तरी दिसणारी वेल जरी सत्य तरी कार्यरूपे तीज अज्ञान कार्य म्हणणे हेची तरे उचित. अंकुरातून सुंदर सरळ नाजूक वेल बाहेर येते, परंतु अंकुर येण्यापूर्वी तो अंकुर ज्या बीजातून येतो ते बीज दिसत नाही. बीज दिसत नाही अशा अर्थी बीज अज्ञात आहे, माहित नसलेले आहे. तेव्हा अज्ञात बीजातून अंकुरणाऱ्या आणि सरळ सुंदरपणे वर सरसरून जाणाऱ्या वेलाला वेल म्हणून जरी आपण कार्य काही घटना म्हटली तरी ती घटना किंवा ते कार्य ज्या कारणातून येते ते कारण जोपर्यंत आपणाला माहित नाही किंवा दिसत नाही तोपर्यंत अंकुरातून वर सरसरून येणारी सुंदर वेल सुद्धा न दिसणाऱ्या बीजातून आलेली अशा अर्थी ते अज्ञानाचंच कार्य आहे असं म्हणणं योग्य ठरतं. सारांश, झाड दिसलं तरी झाड ज्या बीजातून वर आलं ते बीज दिसत नाही तोपर्यंत झाड हे अज्ञान कारणातून निर्माण झालेलं कार्य आहे. म्हणजे झाड कार्यरूपाने आपणाला पूर्णपणे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्याचं कारण आपणाला कळत नाही. म्हणून तरु वृक्ष हे अज्ञान कार्य आहे. अंकुर फोडून बाहेर आलेला वेल हे अज्ञान कार्य आहे, कारण आपणाला बीज दिसत नाही. म्हणून जग हे सुद्धा अज्ञान कार्य आहे, कारण जगाचं मूळ आपणाला माहित नाही. म्हणून अंकुरातून सुंदर सरळ नाजूक वेल सरसरून येतसे वर, मात्र वेलीचे बीज न दिसे ते अज्ञान, परी दिसणारी वेल जरी सत्य तरी कार्यरूपे तिज अज्ञान कार्य म्हणणे हेची ठरे उचित. म्हणजे कार्यरूपाने तिला अज्ञान कार्य म्हणणं हेच उचित आहे. वेल जरी सत्य असली तरी तिच्या बीजातून वर आली ते बीज उमगत नाही तोपर्यंत. ओवी क्रमांक 432. सुंदर असुंदर स्वप्नांनी निद्रेत प्रकटे स्वप्नसृष्टी, ही स्वप्नसृष्टी रूपे निद्रेचे अपत्य, परिणव हे प्रत्यक्षात सुषुप्ती. सुंदर असुंदर स्वप्नांनी आपणाला झोपेमध्ये स्वप्नसृष्टी फुललेली दिसते. म्हणजे स्वप्नसृष्टी हे निद्रेचंच अपत्य आहे. स्वप्नसृष्टी हे निद्रेचं म्हणजे अज्ञानातच अपत्य आहे. परिणव हे प्रत्यक्षात सुषुप्ती. तरी सुद्धा स्वप्नसृष्टी म्हणजे प्रत्यक्षात गाढ झोप नव्हे, तर स्वप्नसृष्टी हे गाढ झोपेचं फलित कार्य आहे. त्यामुळे निद्रा गाढ झोप हे कारण अज्ञान आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेली स्वप्नसृष्टी हे अज्ञानाचं कार्य आहे. स्वप्न हे पूर्णपणे अज्ञान नव्हे, परंतु ते अज्ञानाच्या पोटी आलेलं अज्ञान कार्य आहे. म्हणून सुंदर असुंदर स्वप्नांनी निद्रेत प्रकटे स्वप्नसृष्टी, जी स्वप्नसृष्टी रूपे निद्रेचे अपत्य म्हणून अज्ञान कार्य, परिणव हे प्रत्यक्षात सुषुप्ती. स्वप्नसृष्टी हे अज्ञानाचं कार्य आहे, परंतु स्वप्नसृष्टी म्हणजे प्रत्यक्षात पूर्णत्वाने अज्ञान किंवा झोप नव्हे. म्हणजे स्वप्न हे ज्ञान आणि अज्ञान याच्या मध्ये कुठेतरी आहे, असा त्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ आहे. 433. चंद्र व्योमी एकटाची असे जरी कुणा, अनेक वा दोन दिसे ते तिमिर कार्य, नेत्र रोग असे नव्हे प्रत्यक्ष तिमिर. आकाशात चंद्र एकच असतो. जर कधी कुणाला तो दोनपणे किंवा दोन म्हणून दिसला, अनेक म्हणून दिसला, आकाशात एकटाच चंद्र असतो,
कधी कुणाला तो अनेकत्वाने दिसला किंवा दोन म्हणून दिसला तर ते केवळ आणि केवळ दृष्टी दोष आहे, तो नेत्र रोग आहे. ते दृष्टीचा दोष, नेत्राचा रोग म्हणजेच वेगळ्या अर्थाने तिमिर किंवा अज्ञानाचं कार्य आहे. चंद्र तर केवळ एक आणि एकच आहे. म्हणून चंद्र यो मी एकटाची असे जरी कुणा अनेक वा दोन दिसे, तरी ते तिमिर कार्य, तरी ते अंधाराचं कार्य आहे किंवा नेत्र रोग आहे, तरी ते तिमिर कार्य अथवा नेत्र रोग असे नव्हे प्रत्यक्ष तिमिर. एक चंद्र असताना दोन दिसणे, अनेक दिसणे हे तिमिर कार्य, अज्ञानाचं कार्य आहे, नेत्र दोषामुळे निर्माण झालेलं कार्य आहे. प्रत्यक्षात दोन चंद्र दिसणं किंवा अनेक चंद्र दिसणं म्हणजे हा नेत्राला आलेला दोष आहे, त्याच्यामुळे घडलेला बिघाड आहे, विकार आहे. प्रत्यक्षात दोन चंद्र दिसणे किंवा अनेक चंद्र दिसणे याच्याशी अंधाराचा, अज्ञानाचा काही संबंध नाही. तर ते तिमिर कार्य म्हणजे अज्ञान मूलक कार्य, म्हणजे डोळ्यांमध्ये विकार निर्माण झाल्यामुळे एक असणारी गोष्ट अनेक दिसते, असा तो दृष्टीदोष आहे. या कारणे प्रत्यक्षादि प्रमाणानी नये अज्ञाना सिद्धता, याविषयी कोणतीही साशंकता नसावी. याचमुळे प्रत्यक्ष, अनुमान, आप्तवाक्य या कोणत्याही प्रमाणाने अज्ञान सिद्ध करता येत नाही, याबाबत किंचितही शंका धरण्याचे कारण नाही. प्रमाता प्रमेय प्रमाण त्रिपुटी अज्ञान कार्य असे, तरीही त्रिपुटी स्वयमेव अज्ञान नसेची. प्रमाता म्हणजे ज्ञाता, प्रमेय म्हणजे ज्ञेय, प्रमाण म्हणजे ज्ञान. प्रमाता प्रमेय प्रमाण किंवा ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी अज्ञानाचं कार्य असली तरी त्रिपुटी म्हणून स्वतः ती अज्ञान नव्हे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही भासमान गोष्ट अशा अर्थी अज्ञानाचं कार्य आहे. परंतु जोपर्यंत आपण काहीतरी जाणतो, आपण काहीतरी जाणून घेतो, आपणाला काहीतरी दिसतं, जाणवतं, हे जोपर्यंत आहे, जोपर्यंत ज्ञाताला त्याच्या ज्ञातेपणाचा भास आहे, तोपर्यंत त्याला ज्ञेयाचा भास आणि तोपर्यंत त्याला ज्ञानाचा भास होतच राहणार. अशा अर्थी ज्ञाता ज्ञेय ज्ञान म्हणजेच अनुक्रमे प्रमाता प्रमेय प्रमाण ही त्रिपुटी अज्ञानामुळे निर्माण झालेली असली तरी यावत काळ ही त्रिपुटी जाणवत आहे, तोपर्यंत त्या त्रिपुटीला अज्ञान असं म्हणता येणार नाही. त्रिपुटी अज्ञान नव्हे तर अज्ञानातून निर्माण झालेलं कार्य आहे. 436 जगा अज्ञान कार्य म्हणे जो तो, या जगात जी राहत असे ऐसे असता तो, त्याचे वचन निष्कर्षासह स्वयेचे अज्ञान रूप न ठरे का. जगाला सुद्धा हे अज्ञान कार्य असं जो म्हणतो, तो जर या जगातच राहत आहे तर तो स्वतः त्याचे वचन आणि जगाला अज्ञान कार्य म्हणणे हा त्याचा निष्कर्ष, हे सर्वच मुळात अज्ञान रूप नाही का. मी जगाला अज्ञान कार्य म्हणणारा सुद्धा स्वतः त्या जगातीलच असल्यामुळे तोही स्वतः अज्ञानाचं कार्य आहे. आणि अज्ञान कार्याने दुसऱ्याला अज्ञान कार्य म्हणावं, वेड्याने दुसऱ्याला वेडे म्हणावं, हे त्याहून मोठे अज्ञान आहे असं सुचवायचं आहे. ओळी क्रमांक 437. स्वप्नी दिसे ते सारे असता वृथा, त्या पाहणाराही काय राही अन्यथा. स्वप्नात जे दिसतं ते जर सर्व वृथाच आहे तर ते पाहणारा अन्यथा म्हणजे काही वेगळा आहे का. म्हणजे स्वप्न वृथा आणि त्याला पाहणाराही वृथा.
स्वप्न खोट आणि स्वप्नाला स्वप्न म्हणून पाहणारा सुद्धा खोटा, हे स्वयंसिद्धच आहे. छान ओव्यही ध्यान चिंतन याच्यावर ठेवा नीटपणे, म्हणजे लक्षात येईल. पण कारण जग खोट म्हणतो आपण, तेव्हा म्हणणाराही खोटा असतो आणि आपण खोटे आहोत म्हणून जग खोट आहे कळतं. थोडक्यात मी खोट्याला खोटं दिसतो किंवा खोट्याला जे दिसतं ते खोटच असतं, अशा अर्थी आपणाला जे जे दिसतं ते खोटच आहे. म्हणूनच दिसे वाटते ते भासे विश्व नाशिवंत. म्हणून दिसणार भासणार सर्व विश्व नाशिवंतच आहे. कारण नाशिवंत जगातीलच पाहणारा आहे आणि नाशिवंत जगात जो पाहणारा म्हणून जन्मला, तो जे पाहतो ते त्याच्या सकट सर्व नाशिवंतच आहे. हा त्यातला जगत मिथ्याचा मूळ सिद्धांत त्याच्यातून समजून घ्यायचा. स्वप्ने दिसे ते सारे असता वृथा, त्या पाहणाराही काय राही अन्यथा. स्वप्नात दिसणार सर्व वृथा म्हणजे निरर्थक असतो, तर ते पाहणारा सुद्धा तितकाच निरर्थक असत नाही का? तर निश्चितच असतो. 438 गुळ चाखी गुळा, काजळ माखे काजळा, सुळावर चढे सूळ, ऐसे घडे का कोणे टाळा. गुळ गुळाची चव चाखू पाहिल, काजळ जर आपल्या डोळ्यात काजळ घालू पाहिल, सूळ स्वतःलाच सुळावर चढवू पाहिल, तर असं कोणत्या काळी कधी घडू शकेल का? पुढे म्हणून हे कार्य कारण अभिन्न असता, उभयता ठरती वृथा. सर्वची जो अज्ञान तो शास्त्र ग्रंथही, लिहिते वाचत्या सहित नव्हे का ज्ञान. ज्ञानाशी काय कोठे कैसा घावडावो. म्हणून कार्य कारण अभिन्न असता, कार्य आणि कारण जेव्हा एकमेकांपासून भिन्नच नाहीत, उभयता ठरती वृथा, तेव्हा कार्य आणि कारण दोन्ही वृथा म्हणजे निरर्थक ठरतात. सर्वची जो अज्ञान, जेव्हा सर्व अज्ञान आणि अज्ञानच आहे, तो शास्त्र ग्रंथही लिहिते वाचत्या सहित नव्हे का ज्ञान. जेव्हा सर्वत्र अज्ञान आणि अज्ञानच आहे, तेव्हा सर्व शास्त्र ग्रंथ, ते लिहिणारे ते वाचणारे सर्वच एकत्रपणे तमोगुळ म्हणजे अंधार आणि अंधारच नव्हे का. ज्ञानाशी काय कैसे, ज्ञानाशी काय कोठे कैसा घावडाव. जेव्हा सर्व अज्ञानच आहे, तेव्हा ज्ञानाला घावडाव म्हणजे संधी सामर्थ्य वाव कुठे आणि कसा असणार. म्हणून कार्य कारण अभिन्न असता, उभयता ठरती वृथा. सर्वची जव अज्ञान तव शास्त्र ग्रंथही, लिहिते वाचत्या सहित नव्हे का अज्ञान. ज्ञानाशी काय कोठे कैसा घावडावो. थोडक्यात म्हणजे अंधार नगरीत ज्ञानाला वावतो काय आणि कसा राहणार. 440 घेता घेविता ग्राहक दुकानदार, जेथे एकच असता ऐशा स्थिती मृगजळ आणि मासा, दोन्हीची नसे का सत्यता. दोन्हीची नसे का असत्यता, लक्षात ठेवा. घेता घेविता ग्राहक दुकानदार, जेथे एकच असता. घेणारा आणि घेऊ देणारा म्हणजे घेणारा आणि देणारा. ग्राहक म्हणजे गिराईक आणि दुकानदार जिथे एकच आहेत, म्हणजे गिराईक आणि दुकानदार, घेणारा आणि देणारा जिथे एकच आहेत. ऐशा स्थिती म्हणजे ग्राहक आणि दुकानदार, घेणारा आणि देणारा जिथे अज्ञान म्हणून एकच आहेत, केवळ अज्ञानच आहे. ऐशा स्थिती मृगजळ आणि मासा, दोन्ही नसे का असत्यता. अशा वेळी मृगजळ आणि मासा ही दोन्हीच असत्य ठरत नाहीत का,
असा त्याचा अर्थ आहे. अज्ञान जरी नये प्रमाणाने मापता, मग अज्ञान पुष्प उभयता ये मोज मापता. जर अज्ञान कुठल्याच प्रमाणाने मोजता आलं नाही तर अज्ञान म्हणा किंवा ओंकाराला पुष्प म्हणा, अज्ञान आणि पुष्प याची काहीच मोजदाद करता येणार नाही, हे निश्चित आहे. हा, तर अज्ञान जरी नये प्रमाणाने मापता, मग अज्ञान पुष्प उभयता नये मोज मापता. अज्ञान जर प्रमाणाने कोणत्या मोजतात आलं नाही तर अज्ञान आणि पुष्प हे मूलतः दोन्ही अज्ञानच असल्यामुळे पुष्प सुद्धा मोजता येणार नाही आणि अज्ञान सुद्धा तसंच मोजता येणार नाही. पुढे आता 442. प्रमाण सुद्धा न उरवी अज्ञान म्हणावे तरी, ऐसे जो म्हणी तोही कैसा उरे, येत धरत अज्ञानही न ठरे सार्थ. अज्ञानाला जे अज्ञान आहे ते आपल्या पुढे कोणत्याच प्रमाणाला, कोणत्याच मोजमापाला उरू देत नाही. अज्ञानापुढे कोणतेच मेजरमेंट टिकत नाही असं म्हणावं तर, असं म्हणणारा तरी त्या अज्ञानापुढे कसा काय उभा राहू शकतो. म्हणजे अज्ञानापुढे जर कोणतंच प्रमाण उरत नाही तर अज्ञानाला अज्ञान म्हणणारा हा सुद्धा अज्ञानापुढे टिकू शकत नाही, असू शकत नाही. पुढे प्रत्यक्ष अनुमान प्रमाण आणि नये ज्या बाबत बोलता, ऐसे अज्ञान कैसे यथार्थत्वे यावे सांगता. प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने जर अज्ञानाबाबत काहीच प्रमाणित करता आले नाही, सांगता आले नाही, मोजमापता आले नाही, दाखवता आले नाही तर अशा वेळेला अज्ञान हे अज्ञान म्हणून यथार्थतेने, अज्ञान हे अज्ञान म्हणून नीटपणे कसे काय कोण पटवून देणार. कारण ज्या अज्ञानापुढे मोजमाप म्हणून कोणतेच प्रमाण टिकत नाही, त्या अज्ञानाचे सांगणे जो सांगतो तोही अज्ञान सांगणे स्पष्ट करणे अशा अर्थी प्रमाणभूत म्हणून कसा मानता येईल. अज्ञानाला सांगण्यासाठी समोर काहीतरी नसेलच ज्ञान म्हणून, तर अज्ञानाला, अज्ञानासमोर अज्ञान सोडून काहीच नसताना अज्ञानाला स्पष्ट करणारा असा कोणी असू शकणार नाही. कारण अज्ञान कोणत्याही प्रमाणाने जेव्हा सिद्ध करता येत नाही तेव्हा अज्ञान सांगणारा सुद्धा, सांगणारा वक्ता म्हणून प्रमाणभूत न राहता तो केवळ आणि केवळ स्वतः अज्ञान म्हणूनच उरतो. 444. ना कोणतेही स्वकार्य म्हणून काही उपजवी, तैसे कार्याचे कारण रूपे स्वतः न दावी ऐशा सत्य मानण्या मी धजावत नाही. ना कोणतेही स्वकार्य म्हणून काही उपजवी. अज्ञान असं आहे की स्वतःच कार्य म्हणून ते काहीच उपजवत नाही, निर्माण करत नाही. तैसे कार्याचे कारण रूपे स्वतः न दावी. अज्ञान स्वतःच कार्य म्हणून काही निर्माण करत नाही आणि कार्याचं कारण म्हणून सुद्धा स्वतः जर पुढे येत नसेल तर ऐशा सत्य मानण्या मी धजावत नाही. तर अशा अज्ञानाला सत्य मानायला मी धजावत नाही असं माऊली म्हणतात. जे अज्ञान आहे ते कोणतेही कार्य निर्माण करत नाही आणि अज्ञान कारण म्हणून आपणाला कोणत्याही कार्याबाबत सिद्ध करत नाही. तेव्हा अज्ञान जे कार्य पण नाही आणि कारण पण नाही त्याला सत्य मानायला मी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली बजावत नाहीत. 445. आत्म्यासी नानाविध स्वप्ने न कोणी दावू शके हे सत्य, पण आत्मवस्तू एके ठाई कोणी
निजवू शके हेही केवळ आहे अशक्य. आत्म्याला अनेक अनेक स्वप्न कोणी दाखवायचं म्हटलं तर ते केवळ अशक्य आहे. परंतु आत्म्याला निजवायचं म्हटलं, त्याला झोपवायचं म्हटलं तर ते त्याहूनही अधिक अशक्य आहे. 446 ज्यावेळी आत्मा त्याच्या निखळ शुद्धतम रूपे राही त्यावेळी तो निस्तब्ध अविचल राही. तो वाटे तो अचल अढळ म्हणून का तो जड अज्ञानी ठरे राही. जेव्हा आत्मा निखळ म्हणजे अत्यंत शुद्ध अवस्थेत शुद्धतम रूपाने राहतो त्यावेळेला तो निस्तब्ध असतो, विना हालचाल असतो. म्हणून त्याला अचल अढळ किंवा जड म्हणणे योग्य ठरेल का? तर आत्मा त्याच्या निखळ शुद्ध तत्वाने जेव्हा अचल अढळ असतो तेव्हा तो अचल अढळ असला तरी जड नसतो. तो पूर्णपणे सच्चित आनंद घन असतो. अशा अर्थी सच्चित आनंद घन आत्मा अचल अढळ असला म्हणून त्याला जड अज्ञान म्हणणं हे एक वेगळ्या तऱ्हेचे अज्ञानच आहे हे समजून घ्या. 447 अरणी घर्षण पूर्व स्थितीत अग्नी त्या माझी असे लपलेला म्हणून तो त्याच्या सामर्थ्याने नाहीच कैसे म्हणावे त्या संपलेला. अरणी अरणी म्हणजे लाकडावर लाकूड घासून अग्नी उत्पन्न केला जातो. तर ज्या लाकडावर दुसरं लाकूड घासलं जातं अग्नी निर्माण करण्यासाठी त्या लाकडाला अरणी म्हणतात. अरणी घर्षण पूर्व स्थितीत अरणीवर दुसरं लाकूड घासायच्या आधीच्या काळात अग्नी त्या माझी असेल पडेला. अरणीवर दुसरं लाकूड घासून अग्नी निर्माण केला जातो. परंतु अरणीवर जोपर्यंत दुसरं लाकूड घासलं जात नाही तोपर्यंत त्या अरणीमध्ये अग्नी लपलेला असतो. म्हणूनही तो त्याच्या सामर्थ्याने नाहीच कैसे म्हणावे त्या संपलेला. म्हणून अरणीवर लाकूड घासण्यापूर्वी अरणीत अग्नी लपलेला असतो. तो लपलेला अग्नी आपल्याला दिसत नाही म्हणून तो अग्नी सामर्थ्याने असतच नाही, संपूनच गेला असं म्हणणं योग्य ठरेल का? त्या अर्थातच नाही. अभी क्रमांक 448 आत्मा स्वठाई आत्मा नामे न थोरपणासी मिरवी ऐसे असता अतिनिरपेक्ष त्याचे ठाई अज्ञाना कैसा वाव राही. आत्मा स्वठाई आत्मा नामे न स्वथोरपणासी. नारायण पाटणकर, मी नारायण पाटणकर, मी नारायण पाटणकर, मी नारायण पाटणकर अशा वेडगळपणे स्वतःच कौतुक करत राहतो. परंतु आत्मा तसा नाही. आत्मा स्वतःचे नाव कधीच न घेता, स्वतःची थोरवी स्वतः कधीच न सांगता, आत्मा स्वतःची थोरवी स्वतःचे ठाई मिटवून शांत निस्तब्ध असतो. याचा अर्थ असा नव्हे की आत्म्याला मोल नाही. आत्मा इतका मोल आहे नव्हे, आत्मा त्याच्या अमूल्यतेने इतका संपृक्त आणि सघन आहे की तो स्वतःचे नाव सुद्धा उच्चारू शकत नाही. आणि इतका निरपेक्ष थोर आत्मा स्वतःचे मोठेपण मिरवत नाही. म्हणून तो अज्ञानी आहे, त्याला काही कळत नाही असं म्हणायला गेलं तर ती केवळ मूर्खता आहे. ओवी क्रमांक 449 दिवा प्रज्वलित होण्याआधी त्यावरील काजळी काढावी अथवा वृक्ष पूर्ण विस्तारित होण्याआधी शक्य राही का त्याची छाया अव्हेरावी टाळावी. दिवा पूर्ण पेटण्या अगोदरच दिव्यावर काजळी धरावी किंवा दिव्यावरची काजळी पकडावी किंवा वृक्ष पूर्णपणे विस्तारित होण्या अगोदरच त्या वृक्षाची छाया किंवा सावली अव्हेरावी टाळावी, काढून टाकावी असं शक्य होईल काय? सारांश वृक्ष पूर्णपणे विस्तारित झाल्याशिवाय
त्याची सावली पडू शकत नाही आणि वृक्ष पूर्णपणे विस्तारित झाल्याखेरीज त्याची जी सावली पडत नाही ती सावली कोण काढू पाहिल, दूर करू पाहिल, तर तो तसा वेडगळपणा आहे जसा दिवा प्रज्वलित होण्या अगोदरच त्याची काजळी पकडावी किंवा पकडण्याचा प्रयत्न करावा. ओळी क्रमांक 450. बाळ अजूनी न करी धारण, सुंदर बाळसे धार देह रसा, तोवरी कैसे माखावे त्या उठणे, जैसा घडण्यापूर्वी कैसे घासावे पुसावे आरशा. बाळाने अजून सुंदर गुडगुडीतपणा, बाळसेदारपणा, उत्तम देहदशा धारण केली नाही तोपर्यंत त्या बाळाला कसं काय उठणं माखायचं. जोपर्यंत बाळ अजून उठणं लावण्या इतपत सशक्त झालं नाही तोपर्यंत त्या बाळाला उठणे कसे काय मागता येईल. तसंच जोपर्यंत अजून आरसा घडलाच नाही तोपर्यंत तो घासणे पुसणे याचा प्रश्न येतो कुठे. आता आरसा घासण्याचा संबंध यासाठी आहे, माऊलींच्या काळात धातूच्या पत्र्याचे आरसे असत आणि तो धातूचा पत्रा घासून पुसून स्वच्छ करणे म्हणजेच आरसा घासणे. आता जेव्हा आपल्याला काचेचे आरसे असतात तेव्हा ते पुसून जमतात, परंतु पत्र्याच्या धातूचे किंवा धातूच्या पत्र्याचे आरसे असतात तेव्हा ते नुसते पुसून चालत नाहीत, ते जरा खसखसून घासावे लागतात. म्हणून आरसा घासणे असा इथे उल्लेख आलेला आहे. बाळ जोपर्यंत अजून बाळशेदार गुडगुडीत झालं नाही तोपर्यंत त्याला उठणे मागता येत नाही आणि जोपर्यंत अजून आरसा बनवलाच नाही घडलाच नाही तोपर्यंत तो घासून पुसून स्वच्छही करता येत नाही. तर ओळी क्रमांक 450 पर्यंत आपण आलो. आजचं निरूपण आपण इथेच थांबूया. उद्याच्या निरूपणात पुढचा भाग पाहू. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन. धन्यवाद अस्तु. 450 ओव्यांपर्यंत आपला हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. याचा अर्थ जवळजवळ 56%, 800 ओव्या आहेत, 450 ने 56% ग्रंथ आपला निरूपणासहित सांगून पूर्ण झालेला आहे. फार लवकरच अमृतानुभव त्याच्या अमृत सिद्धीच्या शिखराकडे येणार आहे. त्यासाठी आपण सर्व श्रोते हो, आपली सर्व उत्सुकता जिज्ञासा कानामध्ये आणा. आपली संपूर्ण तर्कशक्ती बुद्धी वैभव कानामध्ये जपून ठेवा आणि या अमृताच्या अनुभवाचा श्रवणाचा अवश्य लाभ आपण पूर्णत्वाने घ्या अशी आपणाला विनंती करतो आणि आज येथे थांबतो. धन्यवाद.